झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहताय तुमच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम दर वाढले सुविधांचं काय। आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की दरवाढ का करण्यात आली, त्याची कारणं पाहिली। त्याहीपेक्षा सुद्धा दरवाढ या गोष्टीकडे निव्वळ आपण आपल्या खिशाला बसलेली चाट असं न बघता त्याच्यातनं आपल्याला नेमकं काय मिळणार आहे, काय सोयीसुविधा मिळणार आहेत याच्यावर भर दिला पाहिजे। पूर्वीचं जे मॉडेल होतं ते म्हणजे प्रवासी वाहतूक जी होती त्या प्रवासी वाहतूकला सबसिडी मिळत होती, ती म्हणजे मालाच्या वाहतुकीची। हाच प्रश्न घेऊन मी जातोय मालेगावकरांकडे। मालेगावकर, ORFचा एक रिसर्च रिपोर्ट आहे, त्याच्यानुसार असं दिसतंय की मुंबई ते दिल्ली ही जर माल वाहतूक करायची असेल तर 7-7 दिवस लागतात, अहमदाबादला 2 दिवस लागतात। मला सांगा, असं असल्यानंतर फ्रेट म्हणजे फ्रेटची दरवाढ ही कशी होणार आहे? कोण तुमच्याकडे माल देणार आहे? म्हणजे एकीकडे तुमच्या किमती जास्त आहेत आणि दुसरीकडे तुम्हाला जाणारा वेळही जास्त लागतो, म्हणून तुम्हाला तिथे दरवाढ करता येत नाही, अन्यथा तुम्ही ती करू शकला असतात। काय सांगाल, ही रेल्वेची निष्क्रियता नाही का? आपण ज्या रिपोर्टचा उल्लेख करतात त्याचे तपशील मला माहिती नाहीत, परंतु मी माझ्या रेल्वेच्या अनुभवावरून हे निश्चितपणे आपल्याला सांगू शकतो की जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये उतरलेला कंटेनर हा दिल्लीच काय, दिल्लीच्या पलीकडे 500 किलोमीटरवर लुधियानाला देखील 36 तासाच्या आत रेल्वेने पोहोचतो। हे आजचं वास्तव आहे। आणि तशा दिवसाला 20 गाड्या भरून सुमारे 1800 कंटेनर्स दररोज येतात आणि दररोज जातात। तर त्यामुळे मुंबई ते दिल्ली प्रवासाला फ्रेट माल वाहतुकीला 7 दिवस लागतात, हे विधान वर करणी मान्य करण्याजोगं नाही। अहमदाबादला आपण जो 2 दिवसाचा अवधी देताय, नागपूर आणि अहमदाबाद इथे सेम डे और नेक्स्ट डे हे कंटेनर पोचवले जातात रेल्वेमार्फत। आज जो फूड ग्रेन पंजाबमध्ये लोड होतो तो 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी केरळमध्ये पोचतो। त्यामुळे हा मुंबई दिल्ली प्रवासाला जो 7 दिवसाचा तपशील आपण देता आहात तो वर करणी मला मान्य करण्यासारखा नाही। परंतु आपण निष्क्रियतेविषयी विचारता, रेल्वेने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नवीन धोरणं जाहीर केलेली आहेत आपली माल वाहतूक आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी। त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं धोरण आहे प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल्स, PFT। म्हणजे आज ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीजकडे रेल्वेची सायडिंग आहेत त्या सायडिंगमध्ये त्यांना इतरही इंडस्ट्रीजचा किंवा इतरही गिराहिकांचा रेल्वेचा माल उतरवण्याची आणि रेल्वेवरती तो चढवण्याची मुभा देणारी एक पॉलिसी रेल्वे मंत्रालयाने नुकतीच जाहीर केलेली आहे। त्याचप्रमाणे अशा प्रकारची सायडिंग्स व्हावीत, नवीन कनेक्टिव्हिटीज निर्माण व्हाव्यात इंडस्ट्रीबरोबर, यासाठीही नवीन धोरणं जाहीर करण्यात आलेली आहेत। आणि आपण पाहिलं असेल की डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं काम आता जपानच्या सहकार्याने ईस्ट कॉरिडॉर ॲज वेल ॲज वेस्ट कॉरिडॉर दोन्हीकडे जोरात सुरू आहे। म्हणजे JNPT ते लुधियाना आणि लुधियाना ते सोननगर या दोन्ही कॉरिडॉर मालेगावकरजी, म्हणजे अजूनही तुम्ही असं म्हणताय की हे जे सबसिडीचं मॉडेल आहे ते सबसिडीचं मॉडेल योग्य आहे आणि प्रवासी दरवाढ ही अटळ होती, याचं कारण माल वाहतुकीची दरवाढ आता करणं शक्य नाही आहे। तात्पुरतं आपण वरकरणी मान्य करूया, याच्याविषयी नंतर कधीतरी बोलूया। परंतु तुमच्यासाठी अत्यंत कळीचे मुद्दे मी आता घेऊन येणार आहे, कारण मी आता महादेव शेलार आणि कैलास वर्मा आणि अनिल जोगळेकर यांना विचारणार आहे। महादेव शेलार, मला सांगा, या मनोहर शेलार, मला तुम्ही सांगा, या दरवाढीतून नेमकं काय सुविधा तुम्ही अपेक्षित करतायत उपनगरी रेल्वेसाठी, आणि त्यानंतर आपण जाऊया लांब पल्ल्याच्या दीर्घ गल्ल्यांच्या गाड्यांसाठी। सुविधा मागण्यापूर्वी मी एक गोष्ट पहिले स्पष्ट करतो की भारतीय रेल्वेचं या देशाची एकता आणि अखंडता राखण्यात सर्वात मोठं योगदान आहे। किंबहुना ही जी उपनगरी रेल्वे आहे ती तर जवळजवळ 50-55 लाख प्रवाशांची लाईफ लाईन आहे। त्याच्यामुळे रेल्वे विरुद्ध अक्रस्ताळेपणे बोलण्यात मला काही गरज नाही, तो उद्देश नाही आपला। पण सुविधा देताना निश्चितपणे मागच्या काही वर्षात रेल्वेने हात आखडता घेतलेला आहे, किंबहुना गंभीर दुर्लक्ष उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्याकडे झालेलं आहे। निदान ही दरवाढ झाल्यानंतर ज्या प्लॅटफॉर्म्समध्ये खूप मोठ्या गॅप आहेत फुटबोर्ड आणि प्लॅटफॉर्ममध्ये, या तातडीनं भरल्या जाव्यात। अशी काही स्टेशन सांगू शकाल आपण? बदलापूरचं उदाहरण तुम्हाला देतो। बदलापूर 2 नंबर प्लॅटफॉर्म, चक्क 2 फुटाची गॅप आहे तिथं। प्रत्येक माणूस उतरताना दचकतो, अरे इतका विहिरीत पडतोय की काय मी। तर असे 38 स्टेशन आहेत एकूण उपनगरी रेल्वेमध्ये। तर या गोष्टी तातडीने करण्याची गरज आहे, कारण याच्यात भरपूर अपघात होतात। 38 रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म ची उंची अतिशय कमी आहे असं विधान आपल्याकडे मनोहर शेलार यांनी केलेलं आहे। मुद्दा क्रमांक 2, अपघातग्रस्त जे प्रवासी आहेत त्यांची अगदी अमानुषपणे हेळसांड होते। हे मी माझ्या डोळ्यांनी गेली 35 वर्ष बघतोय। मला वाटतं मालेगावकर साहेब पण ते खुल्या मनानं मान्य करतील, कारण रेल्वेकडे
रेल्वेतल्या अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने जीवरक्षक उपचार देण्याची कोणतीही सक्षम यंत्रणाच आज अस्तित्वात नाहीये. इव्हन तुम्ही कल्याणच्या पुढे गेले तर बॉडी उचलायला लायसन पोर्टर एकाही स्टेशनवर नाहीयेत. लक्षात ठेवा, कल्याणच्या पुढे बॉडी उचलायला लायसन्स पोर्टर सुद्धा एकाही कल्याणच्या स्टेशनवर पुढे नाहीये. 76 स्टेशन आहेत मध्य रेल्वेची, कसारा, खोपोली आणि इकडे पनवेल पर्यंत. 76 स्टेशनांपैकी मालेगावकरांनी जाहीर करावं आज किती स्टेशनवर लायसन पोर्टर्स आहेत. म्हणजे ते जेव्हा अपघातग्रस्त प्रवासी पडतो तो बरोबर अर्धा पाऊण तास तिथेच तडफडतो आणि मग जीआरपीचे पंचनामे, स्टेशन मास्टरचे मेमो या सगळ्यामध्ये त्याचा जो महत्वाचा 1 तास निघून जातो आणि मग मृत्यूचं प्रमाण वाढतं. या संदर्भात माझं एक प्रामाणिक मत आहे, महाराष्ट्र शासनाने मुंबईच्या उपनगरी रेल्वेत एकूण 7 महापालिका आहेत. या महापालिकांच्या प्रशासनाने संयुक्तपणे अशी एक सक्षम यंत्रणा उभारावी की अपघातग्रस्त मदत आणि पुनर्वसनाचं काम त्या यंत्रणेतूनच व्हायला पाहिजे. अतिशय चांगलं सजेशन आहे की या 7 महानगरपालिकेने एकत्र येऊन एक इंटिग्रेटेड सिस्टीम उभारावी. या व्यतिरिक्त आणखीन काय कराल? ह्या सगळ्या सूचना मालेगावकर हे अतिशय संवेदनशील अधिकारी आहेत, ते ऐकतायत आणि नंतर ते ह्याच्यावर उत्तरही देणार आहेत आपल्याला. चौथा मुद्दा तुम्ही काय सांगा? दुसरी गोष्ट, रेल्वेमध्ये सुधारणांची प्रक्रिया निरंतर सुरू आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. फक्त ती प्रक्रिया झी 24 तास एक पाऊल पुढे.